नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता मी जी तुला स्टोरी सांगणार आहे ना, ती एका हॉस्पिटलमधली आहे. हॉस्पिटलमधली हॉस्पिटल आणि हॉरर स्टोरीचं मला वाटतं काहीतरी कनेक्शन आहे. कारण मी जेवढाही लोकांशी बोलतो आणि ही आपल्या एका सबस्क्रायबरनेच पाठवली आहे. आणि ते जेव्हा तिथे प्रॅक्टिस करत होते तेव्हाच त्यांच्यावर हे इन्सिडेंट झालं होतं. हे त्यांचे स्वतःबरोबर घडले. मुंबईचा एक प्रचंड फेमस हॉस्पिटल आहे, ठीक आहे. आता ते परेलला आहे, तर तुम्ही गेस करू शकता ते खूप मोठं हॉस्पिटल आहे, ठीक. तर तिथे हे त्यांच्याबरोबर गोष्ट घडली होती. त्यांचं नाव अनिकेत आपण पकडूया, त्यांनी खरं नाव घ्यायला नाही सांगितलं आहे. तर ही गोष्ट ही त्यांच्याबरोबर मला वाटते जेव्हा ते प्रॅक्टिस करत होते ना, जेव्हा ते ट्रेनी होते तेव्हाची गोष्ट आहे. 2016-17 पकड, ठीक आहे. तर अनिकेत जो होता ना, त्याचं एकच स्वप्न होतं लहानपणापासून की त्याला डॉक्टर बनायचं आहे. डॉक्टर बनायचं. एक अतिशय एका छोट्या घरातून, म्हणजे छोट्या गावातून तो यायचा. आणि त्यांनी खूप, त्याच्या वडिलांचंही एक स्वप्न होतं की त्याला डॉक्टर बनवायचं आहे. आता ते स्वप्न पूर्ण होता होता त्याचे वडील जातात, ते एकदम म्हणजे बोलतात ना, त्यांचा मृत्यू होतो. आणि तो आहे ना, तो त्यांची जमीन वगैरे घाण ठेवून ते डॉक्टर बनतात. अतिशय म्हणजे एवढे कष्ट करून, अभ्यास वगैरे करून करून ते डॉक्टर होतात, ठीक आहे. 5-6 वर्षाची काहीतरी अभ्यास असतं, पण डॉक्टर होतो. आणि पहिली जी त्यांना जॉब लागते ना, ती ॲज अ ट्रेनी लागते मुंबईच्या त्या पॉप्युलर हॉस्पिटलमध्ये. ॲज अ ट्रेनी ते जॉब करतात. तर तुला माहिती आहे की जे ते डॉक्टर असतात ना, ते म्हणजे त्यांचं काम खूप जास्त डिफिकल्ट असतं आणि खूप जास्त महत्त्वपूर्ण पण असतं. त्यांना आपण देवाबरोबर त्यांची तुलना करतो, कारण असं बोलतो जर म्हणजे धर्तीवर तेच देव आहेत आणि आपण त्यांना देवासारखंच मानतो, बरोबर. कारण त्याचं काम पण तेवढं टफ असतो, अभ्यास तेवढा टफ असतो, म्हणजे त्यांना खूप जास्त काम असतं. पण डॉक्टरपेक्षा जर कोणाला जास्त काम असतं ते म्हणजे ट्रेनी असतात. म्हणजे नवीन नवीन ॲज अ डॉक्टर लागलेले असतात, ट्रेनी लागले असतात. त्यांचं असं काम असतं की त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये हेल्प आऊट करायची असते. म्हणजे जर उद्या कोणती सर्जरी होणार आहे, त्याची सगळी माहिती घेणं, काय काय लागणार आहे, काय काय. तर अनिकेतचंही तसंच होतं. म्हणजे तो यायचा, दिवसभर काम असायचं ऑपरेशनमध्ये, कधी 7-7, 8-8 तास वगैरे लागायचे. आणि त्याला तो एन्जॉय करतो त्याचं काम. फायनली कसं होतं की त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. त्याच हॉस्पिटलमध्ये, म्हणजे तिथेच त्यांना एक राहण्याचीही सोय केली होती, की जे असे ट्रेनिंग पर्पसेससाठी येतात त्यांना राहण्याची तिथे सोय केली होती, की जर काही इमर्जन्सी वगैरे लागलं तर लगेच येऊ पण शकतात. आणि चांगल्यापैकी तिथेच त्यांचं सगळं काही होतं, ठीक आहे. तर आता अनिकेतची अशी सवय होती ना, की तो स्मोक करायचा. म्हणजे ऑब्व्हियस त्यांचं काम पण तेवढं हॅक्टिक असतं. तर त्याला जेव्हाही जसं टेन्शन यायचं किंवा काय यायचं ना, तो जाऊन एका कोपऱ्यात जाऊन असं सिगरेट मारायचा, एकदम थोडं हॉस्पिटलपासून लांब जाऊन. एक असं हे होती, स्ट्रीट लाईट होती, तिथे जाऊन तो सिगरेट स्मोक करायचा, ठीक आहे. तर काम करते करते वेळी आहे ना, तिथे बघितलं की बरेच लोक असतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये तुला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक मिळतात, ठीक आहे. तर तिथे आहे ना, अनिकेतची एक आजींशी ओळख झाली. त्या आजी होत्या, त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच महिन्यांपासून होत्या. त्यांची जी मुलं होती त्यांनी त्यांच्यावर लक्ष देणं बंद केलं होतं. ते फॉरेनला राहायचे आणि त्यांची अशी हालत होती की ते खूप आजारी होते आजी. म्हणजे बेटर होतं, त्यांचं वय पण खूप झालं होतं. पण अनिकेत त्यांच्यावर रेग्युलरली बोलून असायचा, कारण त्यांची जी जिम्मेदारी होती ती अनिकेतवर होती, की त्यांना औषधं पाणी वगैरे अनिकेत द्यायचा. तर त्याचं असं होतं की रेग्युलरली त्यांचं चेकअप झालं, हे झालं, औषध झालं. आणि बघता बघता त्याची आहे ना, त्या आजींशी खूप छान मैत्री झाली होती. ते अगदी आईसारखे झाले होते त्याच्या, की काहीही झालं तरी त्याला विचारणार, काय करतं म्हणजे. आणि अनिकेत पण त्याच्या आईपासून लांब होता, तर त्यांनी इथे कुठे त्यांच्यात म्हणजे त्यांना आई दिसायची. तर तोही रोज काळजी घ्यायचा, काय करायचा. पण आजींचं वय झालं होतं खूप जास्त. तर एक दिवशी काय आलं, आणि काम वगैरे सगळं आटपलं, सगळं कंप्लीट केलं, आपल्या रूममध्ये गेला आणि नुसतं तो पडलेला. तितक्यात त्याला समजलं की आजी नाही राहिल्यात, आजींची डेथ झाली. अदत खाली गेला, बघितलं, हा खूप रडला. म्हणजे डॉक्टर लोक जनरली नाही रडत, कारण तेच असतात जे आपल्याला ह्यावेळी स्ट्रॉंग ठेवतात, कारण त्यांनी बरेच ह्याच्या आधी पण बघितले तसे केसेस. पण आजीशी त्याचं एक स्पेशल कनेक्शन होतं. तर तो रडला तिथे आणि त्याला खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. तर झालं सगळं, ते प्रोसेस वगैरे झालं आणि त्याला त्या रात्री झोपच येत नव्हती. त्याला नुसतं त्या सगळ्या फ्लॅशबॅक्स येत होते की यार. तर त्याला असं वाटलं की जाऊ दे यार, हे माझं काम आहे आणि हे होत राहणार. त्याला त्याची एक डॉक्टर बोलले की भाई, इथे तू लोकांशी पर्सनल रिलेशन नको बनवू, तुलाच त्रास होईल. इमोशनल नको राहू, तू नॉर्मल राहा, कारण हे होणारच आहे. त्याचा मित्र वगैरे समजवतात, तो बोलतो हां ठीक आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला तो समजवताना बोलला की ठीक आहे, मी आता
कोणासोबतही असं एक रिलेशन नाही ठेवणार. झोपणं येत होतं, त्याने आपलं सिगरेट घेतली आणि तो बोलला मी स्मोक करून येतो. तो खाली गेला, त्याच स्ट्रीट लाईटच्या खाली गेला, सिगरेट वगैरे त्यांनी स्मोक केली आणि तो परत येत होता, म्हणजे तिथून येत होता. येता येता त्याने बघितलं की त्याची, कारण त्यांचं जे रूम्स होते ना ते वरतीच होते, हॉस्पिटलमध्येच होते पण वरच्या फ्लोअरला होते. तर येतेवेळी त्याने बघितलं की त्या जे वेटिंग रूम असते ना तिथे एक बाई बसली आहे. रात्रीचे 2:30 वाजले, त्याने एक बाई बसली आहे, नॉर्मल काळोख, लाईट म्हणजे लाईट तर बंद करतात ना. त्याने विचारलं की तुम्हाला काय हवं आहे का, काही इमर्जन्सी काय? तर ती उत्तरच देत नव्हती ती बाई. त्याने विचार केला की त्याने परत विचारलं की अहो काकी तुम्हाला काय हवं आहे का, म्हणजे मी मदत करू तुमची, काय काय झालं, कोण हवं आहे तुम्हाला, तुम्ही कोणासोबत आहात का, इथे अलाउड नाही आहे, असं तसं तो बोलत होता. तर ती बाई उठली आणि निघून गेली. निघून गेली ती. हा आवाज देतो काय देतो त्याला खूप वियर्ड वाटलं. तो आला, वरती आला आणि दुसऱ्या दिवशी त्याने ही गोष्ट मित्राला सांगितली, त्याच्या जो त्याच्याबरोबर असायचा. सांगितलं की माझ्यावर असं असं झालं. तर त्याचा मित्र पण 1 मिनिटासाठी शॉक झाला आणि बोलला की ठीक आहे जाऊ दे. त्याने किती विचारलं अरे बोल ना काय झालं, तू काय प्रॉब्लेम आहे का तिथे? तू नाही नाही काय नाही जाऊ दे, तू नको लक्ष नको देत जाऊ अशा गोष्टींसाठी, आणि असं कोणी दिसलं तर त्याला प्रश्न नको विचारत जाऊ. तो विचारतो नक्की काय आहे, म्हणजे काय झालं आहे का, मला सांग ना मला, नको विचारू प्रश्न. तर अनिकेत भाई डॉक्टर, अभ्यास केला, त्याला असं असतं ना क्युरिओसिटी होती. तर त्याने विचारलं की प्लीज मला सांग, नाहीतर मला काही झोप येणार नाही आज, सांग मला. तेव्हा तो बोलला की ती बाई सगळ्यांना दिसते, आम्हाला पण दिसते आणि तिचा एक स्पेसिफिक टाईम आहे, 2:30-3च्या दरम्यान ती तिथे दिसते आणि ती आजपासून नाही गेल्या 9 वर्षापासून लोकांना दिसते. म्हणजे ऑफिस जे म्हणजे जे हॉस्पिटल स्टाफ आहे फक्त त्यांना. तर झालं कसं होतं की 9 वर्षाआधी ती बाई जी होती, म्हणजे तिच्या मुलीचं ॲक्सिडेंट झालं होतं, म्हणजे खूप भयंकर पद्धतीने ॲक्सिडेंट झालं होतं आणि ती तिच्या मुलीला घेऊन आले होते, म्हणजे नातेवाईक वगैरे त्या मुलीला घेऊन आले होते आणि डॉक्टरांनी तिची ट्रीटमेंट वगैरे केली, खूप काही प्रयत्न केले, पण तिच्या मुलीला ते लोकं नाही वाचवू शकले. आणि जसंच ही बातमी त्याच्या घरच्यांना समजली, तिची जी आई होती तिथेच तिला अटॅक आला आणि तिथे गेली. तर असं म्हणतात की तिची आई आहे ना अजूनही रोज रात्री येते त्याच टायमाला ज्यावेळी ते लोक त्या मुलीला घेऊन आले होते, आणि ती अजूनही वाट बघते की माझी मुलगी आता ठीक होईल आणि बाहेर येऊन मला भेटेल. तर ती तिच्या वेटमध्ये तर रोज अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये दिसते. आणि ही रिअल स्टोरी आहे जे आपल्याच एका सबस्क्रायबरनी शेअर केली आहे. खतरनाक एकदम. आणि डॉक्टर आहेत ते. आता कोण असा असेल नॉर्मल माणूस, कॉलेजचा मुलगा वगैरे, तर मी समजू शकतो, पण विचार कर एखाद्या वेळी एक डॉक्टर तुम्हाला शेअर करते. मला सांग भाई, जर ती दिसते तर ती मुलगी का दिसत? आता इथे मी तुला एक कॉन्सेप्ट सांगतो, ठीक आहे, की पॅरानॉर्मल ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यात काही काही अशा गोष्टी असतात म्हणजे ह्युमन लाईफशीच ते कनेक्टेड आहेत. की आता जेव्हा तिची मुलगी गेली ना, ती खूप लहान होती, म्हणजे मला वाटतं ती 23-24 वर्षाची असेल. तर ती मुलगी होती, मला वाटतं पार्टी वार्टी करून काहीतरी येत असेल, बरोबर एकटीच होती ती आणि ती स्कूटीवर होती. आणि त्यावेळी तिला कोणीतरी एक मोठ्या अशा गाडीने तिला हे केलं होतं, ठोकलं होतं, आणि त्यावेळी आणि तिचा मृत्यू होता ना ते ऑन द स्पॉट झालं. समजते तुला, तिचं जे म्हणजे जसंच तिला गाडीने ठोकलं तो इम्पॅक्ट एवढ्या जोरात होता की तिथेच तिचा जीव निघून गेला. कळते तुला? आता असं होतं ना की जेव्हा आता हे होतं की जायच्या आधी तिला हे माहिती होतं का की मी जाणार आहे आता? नाही माहिती होतं. तर जायच्या आधी कोणत्या फिलिंगमध्ये होती? की एकदम हॅपी होती ना की मी पार्टी करून आले, यार काय दिवस होता, आजची मजा आली, असं तसं. तर त्या विचारात होती आई काय करत असेल, आईची काय, म्हणजे काही वेगळ्या थॉट्समध्ये होती. ती मरणाच्या थॉट्समध्ये तर नव्हती, बरोबर? म्हणजे काही एक्सपेक्टेशन नव्हते. पण तिची जी आई होती ती या काही तास फक्त ही वाट बघत होती की माझी मुलगी आता बाहेर येईल, माझी मुलगी आता बाहेर येईल, माझी मुलगी आता ठीक होईल. समजते तुला? तर ती एक आस लावून बसली होती की माझी मुलगी आत्ता बाहेर येईल, आता डॉक्टर्स येतील आणि सांगतील ती बरी आहे, आता डॉक्टर येतील आणि सांगतील बरी आहे. पण जेव्हा डॉक्टर आले, डॉक्टरनी काय सांगितलं की ती आता नाही आहे, आणि त्यावेळी तिने जीव सोडला आणि त्या अटॅकनेच जीव गेला. तर तिच्या आईचं इमोशन काय होतं जातेवेळी, की माझी मुलगी आता परत येईल, माझी मुलगी आता परत येईल, आता ठीक होईल, आता परत येईल. तर त्यामुळे ती एका लूपमध्ये अडकली होती की अरे माझी मुलगी आता बरी होईल आणि बाहेर येईल, आणि आता ती तिथेच त्याच ठिकाणी, म्हणजे ती वर्षानुवर्ष लोकांना दिसते. म्हणजे काही दिवस असतात पण दिसतेच, म्हणजे आणि ते स्पेशली ते असंही म्हटलं की जे हॉस्पिटलमध्ये काम करतात ना त्याच लोकांना, म्हणजे असं बाहेरून कोणाला तर त्यांना नाही दिसत हॉस्पिटल, कारण त्यांच्याशीच तर तिच्या एक्सपेक्टेशन होत्या
की हे लोक बरे करतील माझ्या मुलीला. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.